कोकणातील प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या आंगणेवाडीची जत्रा महाराष्ट्रासह देशविदेशातल्या पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र आहे. मालवणच्या मसुरे गावातील आंगणेवाडी या ठिकाणी असलेल्या भराडी देवीच्या जत्रेत लाखो भाविक उपस्थिती लावत असतात. त्यात मुंबईतील चाकरमान्यांची वर्दळ तर फारच. आंगणेवाडीची ही जत्रा कोकणातील प्रसिद्ध जत्रा आहे, जी भराडी देवीच्या नावाने ओळखली जाते. ही जत्रा 1.5 दिवस चालते. ही जत्रा आंगणेवाडीतील आंगणे कुटुंबाची देवी असली तरी देखील सर्वांनाच खुली असते. तळ कोकणामध्ये थंडीचा हंगाम सुरू झाल्यानंतर भराडी देवीकडे सर्व भक्तांचं लक्ष लागलेलं असतं. आई भराडी देवीला कौल लावून झाल्यानंतर जत्रेची तारीख निश्चित केली जाते. नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी ख्याती असलेली भराडी देवी लाखो भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. येथे राजकीय नेत्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर मांदियाळी पाहायला मिळते. या जत्रोत्सवात आंगणे कुटुंबियांकडून धार्मिक विधी केले जातात. भराडी मातेचं मंदिर आकर्षक रोषणाईने सजवलं जातं. जत्रेच्या दिवशी रात्री देवी आईला नैवेद्य दाखवला जातो. मौन व्रत स्वीकारून आंगणेवाडीतील घराघरात महिला नैवेद्य शिजवतात. भाजी, भात, वरण, वडे असा नैवेद्य तयार करून रांगेने मंदिरात एकाच वेळी दाखवला जातो. नंतर हा नैवेद्य जमलेल्या असंख्य भाविकांना वाटण्यात येतो. सुमारे 10 लाखाहून अधिक भाविक आई भराडी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी येतात. वस्त्रालंकारांनी सजविलेली आई भराडी देवी याची देही याची डोळा पाहून जीवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो. या जत्रेच्या शेवटच्या दिवशी मोड जत्रा असते, ज्याने या वार्षिक जत्रोत्सवाची सांगता होते.